नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मकर संक्रांतीला कुंतीच्या वाणामध्ये काय काय साहित्य असते? मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंतीच्या वाणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। कारण असं म्हटलं जातं, आल्या जन्मात सुवासिनीला एकदा तरी कुंतीचं वाण हे मिळायलाच हवे। मकर संक्रांत झाली की आपल्यापैकी प्रत्येक जणीला प्रश्न पडायला लागतो की आपण यावर्षी सुवासिनीला वाण म्हणून काय द्यायचं। एकदा की मकर संक्रांत झाली की रथसप्तमीपर्यंत महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू असतो। पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही, तर हळदी कुंकू करण्याची पद्धत, वाण देण्याच्या पद्धती यामध्ये भरपूर प्रमाणात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो। या कुंजीच्या वाणाची आपण माहिती जाणून घेऊया की यामध्ये काय काय असतं। पण हे जाणून घेणे आधी मी तुम्हाला कुंतीच्या वाणाची कथा सांगते, तरच तुम्हाला कळेल की या वाणाला कुंतीचे वाण असं नाव का दिले गेलेलं आहे। महाभारताच्या भरपूर साऱ्या कथा तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील, आणि तर महाभारताच्या या कथांमध्ये तुम्ही कुंती आणि गांधारीचे नाव सुद्धा नक्कीच ऐकलं असेल। कुंती आणि गांधारी या दोघी जावा होत्या। धृतराष्ट्रांची पत्नी गांधारी आणि पंडूराजांची पत्नी कुंती। धृतराष्ट्र हे अंध होते, तर त्यांची पत्नी गांधारी सुद्धा आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून जगली, म्हणजेच ती सुद्धा आयुष्यभर अंध म्हणून जगली। पण तिची परिस्थिती चांगली होती, ती महालात राहायची, आणि कुंतीची परिस्थिती गरिबीची होती, ती वनात राहायची। कुंती आणि पंडूराजा यांना 5 पुत्र होते, त्यांना पांडव असं म्हटलं जायचं। आणि गांधारी धृतराष्ट्र यांना 100 पुत्र होते, त्यांना कौरव असं म्हटलं जायचं। त्यांच्या काळामध्ये जेव्हा संक्रांत होती तेव्हा राणी गांधारी कुंतीला वाण देण्यासाठी निघाली होती। तर गांधारीची परिस्थिती चांगली होती आणि त्यामुळे तिला तिच्या श्रीमंतीचा प्रदर्शन करायचं होतं, आणि त्या काळामध्ये जेव्हा दिलं जायचं तर तेवढंच वाण समोरच्याला सुद्धा द्यावं लागायचं। तर गांधारीच्या मनात असं क्लिमिश आलं, म्हणजे असं तिच्या मनात आलं की आपण श्रीमंत आहोत, तर आपण जर जास्त काही वस्तू आपल्या जावेला म्हणजेच कुंतीला दिल्या तर तिला सुद्धा तेवढ्याच वस्तू द्याव्या लागतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुंतीला तिचा कमीपणा दाखवायचा होता, तिला कमी समजायचं होतं। आणि म्हणूनच जेव्हा ती सौभाग्याचं वाण देण्यासाठी आपल्या जावेकडे म्हणजेच कुंतीकडे निघाली, तर तिने तिच्याबरोबर प्रचंड महासेना घेतली। पायदळ, घोडदळ, अवाढव्य असं सैन्य फाटा श्रीमंतीचं प्रदर्शन करत करत ती तिच्या जावेकडे गेली। तर त्यामध्ये जे काही पदार्थ होते त्यामध्ये गुळाचे भरपूर सारे प्रकार, तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ, हिरे, जवाहर, रत्न, माणिक, मोती, कांचनांचे अनेक प्रकार, नवीन वस्त्र असे अनेक उपहार घेऊन ती वनामध्ये गेली। आणि तिने कुंतीला ते वाण दिले। तेव्हा जाताना ती असं म्हणाली, आज मी तुला वाण देते आहे, उद्या माझं वाण 1.25 पटीने करून मला परत दे। म्हणून तिने सौभाग्याचं वाण लुटलं आणि गांधारी आपल्या राजवाड्याकडे परत निघून गेली। तर कुंतीला सुद्धा असं वाटलं की आपल्या जावेने आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे, तर आपल्याला सुद्धा ते तेवढंच द्यावं लागेल। गांधारी जेव्हा वाण देण्यासाठी कुंतीकडे आली होती तेव्हा ती मस्त हत्तीवर बसून आली होती। आता राणी कुंतीकडे तर असं काहीच नव्हतं, तर तिला प्रश्न पडला, मी नेमकं कसं करणार? मला तर हे वाण द्यावंच लागेल, माझ्या जावेने मला एवढं सगळं दिलेलं आहे। तर कुंतीने सुद्धा आपल्या जावेचे म्हणजेच गांधारीचं स्वीकारलं खरं, पण तिला प्रश्न पडला होता की एवढ्या सगळ्या वस्तू ती राणी गांधारीला परत कशा करणार? कारण कुंतीजवळ हत्ती सुद्धा नव्हता आणि एवढ्या सगळ्या वस्तू देण्याची तिची परिस्थिती सुद्धा नव्हती। पण कुंतीचा मुलगा भीम कुंतीला म्हणाला, आई तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी हत्ती सुद्धा उपलब्ध करील, तू हत्तीवर बसून जायचं आणि राणी गांधारीला तिच्या वस्तू परत करायच्या। तर भीम हत्ती आणण्यासाठी इंद्रदेवांकडे गेला, आणि इंद्राचा हत्ती ऐरावत तो घेऊन पृथ्वीवर येत होता। तेव्हा तो हत्तीसह पडला, तर पडता पडता या कुंतीने दोघांनाही वाचवलं। म्हणजे एवढा मोठा हत्ती आणि कुंतीचा मुलगा भीम तुम्हाला किती बलाढ्य होता हे सुद्धा माहीत असेल, तर या दोघांना सुद्धा आपल्या पदरामध्ये तिने झेलून घेतलं। म्हणजे बघा कुंतीच्या सौभाग्यामध्ये किती ताकद होती। यानंतर राणी कुंती सुद्धा हत्तीवर बसून आणि एवढ्या सगळ्या वस्तू म्हणजे तिळाचे भरपूर सारे प्रकार घेऊन राणी गांधारीकडे गेली आणि तिला तिचा सौभाग्याचा वाण परत केला।
कुंतीने मात्र हे वाण देताना आपल्या जावेला म्हणजेच गंधारीला एक चांगली शिकवण दिली की हे वाण म्हणजे सौभाग्याचे अलंकार असतात आणि हे दिल्याने घेतल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, आपले सौभाग्य वाढतं, आपल्या पतीचं आयुष्य वाढतं। मात्र यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची स्पर्धा आणि परमार्श ठेवायला नको। आपण सरळ हाताने वाण दिलं पाहिजे आणि हसत मुखाने ते दिलं पाहिजे। अंतःकरणातून आपण या गोष्टी केल्या पाहिजेत। थोडक्यात काय, जेव्हा आपल्याला कोणी सुवासिनी किंवा आपली मैत्रीण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये वाण देते तर तिने समजा आपल्याला एखादी महागडी वस्तू दिली असेल तर आपणही तिला तितकीच महागडी वस्तू दिली पाहिजे, किंवा आपण कोणाला महागडी वस्तू दिली तर समोरच्याने आपल्याला तितकीच महागडी वस्तू दिली पाहिजे असं काही नाही। आपण आपल्या कृतीनुसार ते दान केले पाहिजे, म्हणजेच ते वाण आपण सौभाग्य असे दिले पाहिजे आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची स्पर्धा ठेवायला नको। जनसामान्यांना देता घेता यावं म्हणून या वाणाला कुंतीचं वाण असं म्हटलं जाऊ लागलं आणि तेव्हापासून कुंतीच्या वाणाची ही प्रथा रूढ झालेली आहे। कुंतीच्या वाणाची कथा मी तुम्हाला सांगितली। आता कुंतीच्या वाणामध्ये काय काय वस्तू असतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। कुंतीचा वाण तुम्हाला कोणी दिला तरच ते तुम्हाला 5 सुवासिनीला द्यायचा असतो आणि तो 3 वर्षे आपल्याला कुंतीच्या वाणाचं व्रत करायचं देखील असतं। सगळ्यात अगोदर मी तुम्हाला वस्तू काय काय असतात ते सांगते आणि नंतर पुढची माहिती देते। तर कुंतीच्या वाणामध्ये 1.25 किलो हळद, 1.25 किलो कुंकू, 1.25 किलो तीळ, 1.25 किलो गूळ आणि सुपारी, खारीक, खोबरं, बदाम, नारळ असं ओटीचं सामान म्हणजेच ब्लाऊज पीस, लाल रंगाची साडी, पितळेची निरंजनी, फुलवात, हळदी कुंकवाचे करंडे, पायात घालण्याचे जोडवे, काळ्या मण्याची सर, काचेच्या हिरव्या बांगड्या म्हणजे जे सुवासिनीचं लेणं असतं, सौभाग्याचं लेणं, थोडक्यात आपण ते देऊ शकतो आणि आपल्याला कृतीनुसार आपल्याला ते द्यायचंही असतं। पण आहे जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला सगळं 1.25 किलो आणायचं असतं आणि त्यामधून तुम्हाला पावशर वेगवेगळे करून त्याचे 5 भाग करायचे असतात, कारण 5 सुवासिनीला आपल्याला ते द्यायचं असतं। समजा तुम्हाला एखाद्या सुवासिनीने म्हणजेच कुंतीचं वाण तुम्हाला दिलं तर कुंतीच्या वाणामध्ये तुम्हाला पावशर हळद, पावशर कुंकू, पावशर तीळ, पावशर गूळ, लाल सुपारी, खारीक, खोबरं, बदाम, नारळ, ओटीचं सामान असं सगळं मिळेल। कुंतीच्या वाणामध्ये ज्या ज्या वस्तू आपण 1.25 किलो आणलेल्या असतात तर त्यामध्ये आपल्याला 5 भाग करायचे असतात आणि 5 भाग केले तर प्रत्येकीला पावशर प्रत्येक वस्तू जाते। तर अशा सगळ्या वस्तूंच्या आपल्याला पावशर असे वेगळे भाग करायचे आहेत आणि 5 भाग आणि त्यामध्ये ज्या वस्तू आपण ठेवणार आहोत, उदाहरणार्थ हळदी कुंकवाचा करंडा, दिवा, सुपारी, खारीक, खोबरं, बदाम किंवा नारळ, तर हे सगळं आपल्याला वेगवेगळं आणावं लागतं। म्हणजेच 5 नारळ तुम्हाला आणावे लागतील, 5 हळदी कुंकवाचे करंडा आणावे लागतील। या सगळ्या वस्तू आपल्याला तुम्हाला ह्या पॅक करायच्या आहेत आणि याची पूजा करायची आहे आणि नंतर या वाणामधला एक भाग तुम्हाला स्वतःला ठेवायचा आहे, एक भाग जिने तुम्हाला वाण दिला तिला द्यायचा आहे आणि एक जो वाण आहे ते तुम्हाला तुळशीला द्यायचा आहे, किंवा मग तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन देवीला सुद्धा तो वाण देऊ शकता, किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन रुक्मिणी मातेला सुद्धा तुम्हाला हा वाण देता येईल। आणि नंतर जे 2 भाग राहतील म्हणजे इतर जे 2 वाण राहतील तर ते तुम्ही अजून 2 सुवासिनीला देऊ शकता आणि जिने तुम्हाला हे वाण दिले होतं तर तिला हे वाण देताना एखादी वस्तू तुम्ही जास्त टाकून द्यायची। पहिल्या वर्षी वाण तुम्हाला घ्यायचा असतो आणि तुम्हाला जर कोणी वाण दिला तर दुसऱ्या वर्षीपासून तुम्हाला तो वाण 5 जणींना द्यायचा असतो। त्यानंतर 3ऱ्या वर्षी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता, म्हणजेच त्या 5 किंवा 7 सुवासिनीला तुम्ही तुमच्या घरी बोलवायचं, तुम्ही त्यांना पुरणवरणाचे जेवण घालू शकता आणि त्यांना या सगळ्या वाणाच्या वस्तू देऊन त्यांचा हळदी कुंकू करू शकता। थोडक्यात काय, तर ज्या सुवासिनीला कुंतीचं वाण मिळालं आहे तिने 3 वर्षे याच पद्धतीने हेच चक्र पुढे चालू ठेवणे। तर मैत्रिणींनो, ही होती कुंतीच्या वाणाची माहिती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हो,
आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।